ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकसत्ता, सहप्रायोजक ट्रान्सपरंट उद्योग समूह, सपकाळ नॉलेज हब। गेल्या आठवड्यात आपण श्रीयुत हणमंतराव गायकवाड यांच्या जीवन प्रवासाचा पूर्वार्ध पाहिला। ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे। रहिमतपूरची नगरपालिका महाराष्ट्रातल्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या नगरपालिकांपैकी एक म्हणून गणली जात असली तरी आजचं रहिमतपूर बघा, इथल्या वस्त्या, इथली बाजारपेठ, इथलं रेल्वे स्टेशन बघा आणि कल्पना करा 30 वर्षांपूर्वीचं रहिमतपूर कसं असेल। हणमंतरावांचं 5वी पर्यंतचं शिक्षण जरी साताऱ्यात झालेलं असलं तरी सुट्टीत मात्र ते गावी येऊन राहायचे। त्या काळात रहिमतपूर स्टेशनवर टोपली भरून फळं विकण्याकरता धावणारा, धडपडणारा हा मुलगा आज राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान निवास, लोकसभा, राज्यसभा यासारख्या सर्वोच्च स्थानांवर स्वबळावर स्वतःच्या कंपनीकरता मेंटेनन्सची कामं मिळवतो। जेमतेम 8 लोकांना सोबत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज देशभरात स्वतःच्या कंपनी मार्फत 22,000 लोकांना रोजगार प्राप्त करून देतो। खरंच किती मोठी झेप आहे ही। तर सादर आहे श्रीयुत हणमंतराव गायकवाड यांच्या यशोगाथेचा हा उत्तरार्ध। याला उमेश जो आहे आमच्या सध्याचे उमेश माने साहेब व्हाईस चेअरमन, हे एका बँकेमध्ये मॅनेजर होते। तर त्यांना मी उमेशला जाऊन विचारलं की उमेशराव असं असं आपल्याला काम मिळते, काय काम मिळतं? तर म्हटलं हाऊसकीपिंगचं काम मिळू शकतं, आपली जी गावची पोरं त्यांच्यासाठी। तर उमेशनी एका क्षणाचाही न विचार करता, मी सकाळी असंच गुरुवारी भेटलो होतो, उमेशला टेल्कोला सुट्टी होती आणि संध्याकाळी उमेश घरी आला माझ्याकडे। म्हटलं साहेब काय झालं? म्हटलं काय झालं उमेश? म्हटलं राजीनामा दिला। उमेशनी 97 जानेवारीमध्ये राजीनामा दिला आणि 22 मे 97ला भारत विकास प्रतिष्ठानच्या नावावरती आम्ही हे हाऊसकीपिंगचं काम घेतलं 8 लोकांचं। लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून हे काम करायचं। त्याला मे 97ला स्टार्ट झालं। त्याच्या आदल्या दिवशी आमची जी मीटिंग झाली त्यावेळेला आमचं ठरलं की तुम्ही वाढवायचं आणि मी सांभाळायचं। म्हणजे आजही गेले 13 वर्ष झालं काही वाढलं, किती मोठ्या प्रमाणात वाढलं हे कधीच वाटलं नाहीये। जे हातात आलं, जे वाढवलेलं, जे सांभाळायची जबाबदारी ती एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं सांभाळत आम्ही गेलो आणि त्या पद्धतीने हे कंपनीचा बेस वाढत गेला। पहिल्या महिन्याचं आमचं बिल 12,009 रुपये झालं, दुसऱ्या महिन्यामध्ये आमचं 56,000 रुपये झालं आणि पहिल्या संपूर्ण त्यावेळेला धोरण असं ठरलं की मी कामं आणायची, मी फायनान्शियल मॅनेजमेंट बघायची आणि उमेशनी कामं बघायची, कामं वाढवायची, कामाचा दर्जा सांभाळायचा। आणि उमेशच्या परिश्रमामुळे पहिल्या वर्षी 8 लाखापर्यंत टर्नओव्हर झाला। त्याचं नेतृत्व गुण, लिडरशिप आणि दिशा द्यायची ताकद यातनं BVG वाढायला लागली। मी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करत होतो आणि एक वर्षभरात 8 लाख टर्नओव्हर झाला। पुढच्या वर्षी 50 लाखावर टर्नओव्हर गेला। 98-99 साली 51 लाखाचा टर्नओव्हर झाला। त्याच्या पुढच्या वर्षी 70-81 लाखापर्यंत टर्नओव्हर गेला। 1999 साली नोव्हेंबरमध्ये लग्न झालं। गायकवाड साहेबांनी असा निर्णय घेतला की आता जॉब सोडून पूर्णपणे व्यवसायात उतरणार आहे। तर सगळ्यांची चलबिचल चालू झाली। त्यांनी मलाही विचारलं की नोकरी सोडणार आहे, तुझं काय मत आहे? तर मला माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावरती, त्यांच्या कर्तृत्वाची धार त्यांना पुढे घेऊन जाईलच असा विश्वास होता मला। आणि मग त्यांनी जे काही केलं ते अतिशय पॉझिटिव्ह विचारांनी, कर्तृत्वानी आणि साऱ्या म्हणजे मराठी माणसांसाठी जी धडपड आहे ती त्यांची, ती मला खूप असं अभिमानास्पद वाटते।
आपला उद्योग किंवा व्यवसाय यशाच्या उच्च शिखरावर न्यायचा असेल तर तो स्थापन करणाऱ्याला त्यासाठी पूर्ण वेळ देणं गरजेचं असतं, कारण ते त्याचं स्वप्न असतं, त्याचं उद्दिष्ट असतं. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या व्यवसायासंबंधीच्या सर्व रूपरेषा तो स्थापन करणाऱ्याच्या दृष्टीत अगदी स्पष्टपणे सामावलेल्या असतात. पहिले हाऊसकीपिंगनी सुरुवात झाली, नंतर मेकॅनाइज हाऊसकीपिंग चालू केलं, नंतर लँडस्केपिंग गार्डनची कामं मिळायला लागली, वेगवेगळ्या प्रकारची कामं चालू केली. पहिला पुण्याबाहेर व्यवसाय मी ठरवलं की सगळे लोक इथंच काम करतात, आपण पुण्याबाहेर जायचं. आणि तशी एक संधी चालून आली. इक्विपमेंट विकणाऱ्या कंपनीने बेंगलोरला एका कंपनीला आमचं नाव सुचवलं. त्यावेळेला मेकॅनाइज क्लिनिंग हा नवीनच ट्रेंड भारतामध्ये चालू झाला होता की यंत्रांच्या सहाय्यानं साफसफाई. आणि बेंगलोरला GE पॉवर नावाच्या कंपनीला स्वतःला इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती आणि काम द्यायचं होतं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं. तर त्यांनी त्या कंपनीला विचारलं की कोणी पार्टी आहे का की जी ही सगळी इक्विपमेंट स्वतः विकत घेईल आणि काम करेल. आणि मला ती संधी मिळाली. म्हटलं लगेच मी एका क्षणाचा विचार न करता तिथे हो म्हटलं. आणि आम्ही त्यावेळेला सुमो घेतली होती. सुमोमध्ये आमची 10 मुलं बसली आम्ही आणि रात्री चालू केलं आणि बेंगलोरला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं जाऊन काम चालू केलं. अशी बेंगलोरमध्ये एक 7-8-10 कंपन्यांची कामं मिळाली. त्यानंतर मग आम्ही चेन्नईला ब्रँच चालू केली. चेन्नईलाही 2-4 कामं मिळाली. अशी साऊथमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजींचा आदर्श मी मानत होतो. आणि आदर्श ठेवून मग मी दक्षिणेवर स्वारी आणि दक्षिण प्रादाक्रांत असं ते माझ्या डोक्यात एक गणित असायचं. आणि सगळे आपले हे सातारचे माझे सहकारी उमेश आहेत, बाकी सगळे आहेत, हे सगळे आपल्याबरोबर असणारे लोक रात्रंदिवस झटून काम करणारे, त्यांच्या सहकार्यानं हे साऊथचं काम चांगलं झालं. आपल्या या उद्योग किंवा व्यवसायाची भरभराट करण्यासाठी या व्यवसायासंबंधीचं अर्थकारण, बाजारपेठ, व्यवस्थापन या सगळ्याची समीकरणं मांडणं आणि त्यांची पुढे जाऊन अंमलबजावणी करणं हे अतिशय जोखमीचं काम असतं. व्यवस्थापनाच्या भाषेत यालाच रिस्क फॅक्टर असं म्हणतात. अशीच एक संधी चालून आली 2003 साली. पार्लमेंट हाऊसमध्ये नवीन लायब्ररी बिल्डिंगचं काम बांधून झालं होतं आणि ती खूप मोठी 6 लाख स्क्वेअर फुटाची लायब्ररी बिल्डिंग बांधण्यात आली होती. आणि पार्लमेंटची शोभा जाऊ नये म्हणून ती बिल्डिंग जमिनीच्या खाली 2 मजले म्हणजे बेसमेंट 1, बेसमेंट 2 आणि ग्राउंड+1 अशी 4 मजली बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगसाठीच त्यांनाही ही बिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन करायची होती. असंच आम्हाला त्या इक्विपमेंटच्या कंपनीने आमचं नाव सुचवलं की भारत विकास सर्व्हिसेस. त्यावेळेला आम्ही नाव बदललं होतं, पार्टनरशिप फर्म चालू केली होती उमेशराव आमची सगळ्यांची. आणि भारत विकास सर्व्हिसेसच्या नावाने तिथं K. श्रीनिवासन म्हणून चीफ इंजिनियर होते, अतिशय ग्रेट माणूस. त्यांना सांगण्यात आलं की भारत विकास सर्व्हिसेस नावाची पुण्याची कंपनी साऊथमध्ये खूप चांगलं काम करते, तर त्यांना आपण बोलवूया का. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररीचं काम श्रीनिवासन साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की मला हे काम आउटसोर्स करायचं आहे आणि तुम्ही कराल का. तर आम्ही सांगितलं करायला आमची तयारी आहेच आहे. ते म्हटलं 6 महिन्याचा आम्ही टेंडर काढू, पण इक्विपमेंटचा हप्ता मात्र 5 वर्षावरती देऊ, तयारी आहे का. आम्ही लगेच विचार केला की एवढी मोठी संधी आहे ही सोडायला नको आणि तयारी आहे म्हणून सांगितलं. टेंडर काढलं गेलं, टेंडर मिळालं. टेंडर मिळाल्यानंतर ते काम अतिशय उत्तम तऱ्हेनं काम केलं. 6 महिन्याचं काम 13 महिन्याचं झालं. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. ट्रान्सपरंट उद्योग समूह शाश्वत आणि निरंतर विकासासाठी अभिनव पथनिर्मिती दर्शक तंत्रज्ञान विकसित करणारा, तसेच ऊर्जा आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धनासाठी कटिबद्ध ट्रान्सपरंट उद्योग समूह. लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता. श्रीयुत हनुमंतरावजींच्या यशोगाथेतला हा पुढचा टप्पा शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे नेमकं काय याचा जाहीर निर्वाळा देणार आहे. पार्लमेंट लायब्ररीच्या मेंटेनन्सचं काम ही त्यांच्या यशाची पहिली पायरी होती आणि त्यानंतर पार्लमेंट लायब्ररीचं काम मिळाल्यानंतर, ते चांगलं केल्यानंतर मग आम्हाला पार्लमेंट हाऊसचं काम देण्यात आलं. ते काम ही खूप अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. पहिल्या 1 महिन्याभरासाठी आम्हाला लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर दिला नव्हता, कारण सिक्युरिटी त्याच्या आधी 2 वर्ष पार्लमेंटवरती हल्ला झाला होता आणि प्रायव्हेट कुठल्या कंपनीला पार्लमेंटच्या स्वच्छतेचं, ती लोकसभा चेंबरचं, राज्यसभा चेंबरचं काम देण्याविषयी सिक्युरिटी एजन्सीने थोडे ऑब्जेक्शन घेतले होते. तर ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आम्हाला फक्त बाहेरचं काम देण्यात आलं आणि बाहेरचं काम
देण्यात आल्यानंतर आम्ही एक महिन्याभरात ते काम खूप चांगलं केलं आणि नंतर लोकांना प्रश्न पडला की आतलं काम खराब आहे थोडंसं आणि बाहेरचं अतिशय स्वच्छ आहे, तर असं का? तर बाहेरची कंपनी आउटसोर्स केलेली पुण्याची BVG नावाची कंपनी बाहेरचं काम करते आणि आतलं काम परमनंट लोक करतात. असं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे असं काही चालणार नाही, सगळंच काम त्याच कंपनीला द्या आणि संपूर्ण लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर, सेंट्रल हॉल सगळंच संपूर्ण पार्लमेंटचं काम BVGला मिळालं. यश छोटं असो अथवा मोठं, ते ज्याला प्राप्त होतं त्या माणसाच्या कर्तृत्वाला या यशामुळे झळाळी मिळते आणि त्यातून हे यश जर चाकोरी बाहेरचं असेल तर मग त्या माणसाच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होतं. आदरणीय पंतप्रधानांच्या घरात साहेब ज्यावेळेला सकाळी मॉर्निंग वॉक घेतात तर तो रेडस्टोनचा ट्रॅक असतो, तो खराब झाला होता. तो त्याने आम्हाला सांगितलं की हा साफ करून द्या. आम्ही एक पूर्ण काळा झालेला तो ट्रॅक एक दिवसाभरात सगळं स्वच्छ करून म्हणजे पूर्ण लाल दिसायला लागला. अशा पद्धतीनं हाय प्रेशर जेटने धुतल्यानंतर मग आम्हाला 2 महिन्याची ट्रायल देण्यात आली. ती अतिशय चांगली झाली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने प्राईम मिनिस्टर साहेबांच्या सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण ट्रायल प्रायव्हेट पार्टीला कशी देऊ शकतो. पण त्यावेळेला सांगण्यात आलं की ही कंपनी जी आहे ही लोकसभेचं आणि पार्लमेंट लायब्ररीचंही काम अतिशय चांगलं करते आणि त्यांच्या क्रेडिबिलिटी आहेत त्यांच्याकडे आणि काम चांगलं करतात, मग त्यांना त्याला काही हरकत नाही. आणि बऱ्याच चर्चेनंतर ते काम मिळालं. त्यानंतर मग आम्हाला आदरणीय राष्ट्रपती साहेबांच्या घरचं काम मिळालं. अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेला राष्ट्रपती होते त्यावेळेला आमची ती ट्रायल झाली, तीच प्रोसेस फॉलो केली गेली. त्यानंतर मग मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने काम दिलं, मग सफदरजंग हॉस्पिटल, मग एम्स, अशी दिल्लीमध्ये दिल्ली हायकोर्ट, अशी बरीच कामं वाढली. तशीच प्रगती प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये झाली. कोणतीही जेव्हा नवीन साईट चालू होत्यात, प्रत्येक ॲव्हरेज महिन्यातून 2 ते 3 साईट चालू होतात. भारताच्या 12 राज्यामध्ये आम्ही आता कार्यरत असल्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये कुठेही काम चालू झालं की आमच्या लगेच मॅनपॉवर, लोकांच्या पुढे शंका असतात की लोक अरेंजमेंट कुठनं होतात. परंतु ज्या एरियामध्ये आम्हाला जिथं पोटेन्शियल आहे, जिथं वाटतं बिझनेस वाढणार आहे, अशा ठिकाणी आम्ही अगोदरच मॅनपॉवरची अरेंजमेंट करून ठेवतो आणि त्यासाठी लागणारी मॅनपॉवर आपल्या महाराष्ट्र बेस किंवा आपल्या पॉझिटिव्ह ट्रूथची किंवा आपली एक खंदी जी लोक जी आहेत की जे BVGसाठी जे एक वेगळ्या पद्धतीनं BVG अटॅचमेंट असे ज्या लोकांचे आहेत ती मॅनपॉवरची आमची फळी रेडी असते. आणि कुठेही भारतामध्ये आजही जवळजवळ 14-15 हजार लोकांच्या मध्ये युनियन हा प्रकार नाहीये किंवा कधीच पुढेही ह्याच्या पुढे होणार नाही. आपण व्यवस्थापनाचं शिक्षण कुठल्या संस्थेतनं घेतलं किंवा त्यासाठी तुम्ही कुठली पुस्तकं वाचलीत, यावर श्रीयुत हणमंतरावजी अगदी बेधडकपणे असं उत्तर देतात की मी कुठल्याही संस्थेतनं व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलेलं नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही पुस्तकंही वाचलेली नाहीत. पतंजली योगपीठ, स्वामी रामदेवजींचं पतंजली योगपीठाचं काम आम्ही गेले 5 वर्ष करतोय आणि त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांनी सांगितलं की कर्म ही धर्म है, कर्म ही पूजा है, आराम हराम है और कार्यांतर ही विश्राम है. यह संस्कृती जिसने अपना ली वो आदमी बडा बन जाए. त्यांचं म्हणणं आहे की कुठलंही वेद वाचायची गरज नाही, कुठलंही शास्त्र करायची गरज नाही, आपल्या कामालाच आपली पूजा समजा. आणि मी पहिल्यापासून कुठल्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकाचा अभ्यास न करता फक्त कामालाच देव मानत आलोय आणि कामाचीच पूजा करत आलोय. त्याच्यामुळं कुठलंही तसं व्यवस्थापनाचं शिक्षण न घेता आज शून्यातनं चालू केलेला प्रवास म्हणजे 8 लाखापासून चालू आज वाढतोय आणि ह्याच्या पुढेही वाढत राहणार आहे. पण उद्योजक होण्यासाठी माणसाला एक तर महत्वाकांक्षा पाहिजे, रात्रंदिवस एक स्वप्न मोठं बघायची शक्ती पाहिजे. स्वप्न बघताना त्या पोपटाचा डोळा दिसला पाहिजे, म्हणजे उगीच झाडं पाला आणि चंद्र वगैरे दिसून उपयोग नाही. जे आपलं ध्येय आहे ते दिसलं पाहिजे आणि ते करत असताना त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, म्हणजे मरायची तयारी ठेवायला लागते. माझी थोरली मुलगी आता 10 वर्षाची झाली, तिला मी आत्ता बघितलं की ती पाळण्यात असल्यासारखीच वाटते मला, कारण मी तिला पाळण्यात बघितली होती, डायरेक्ट आता 5 फुटाची झाली ती बघतो. ती कधी मोठी झाली हे कधी कळलंच नाही मला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याग करायला लागतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी एका वेळेला मिळत नाहीत, तुम्हाला धडपडायला लागतं, मरायला लागतं, तेव्हा ते सगळ्या गोष्टी होतात. I love my dad. He's achieved everything because of his hard work. मी त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करीन and I'll take his inspiration. श्रीयुत हणमंतराव गायकवाड यांना त्यांच्या उद्योजकतेसाठी काही विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. मराठी उद्योजक समितीतर्फे मराठी उद्योजक अवॉर्ड, भारत सरकारच्या वतीने मेंबर ऑफ डेव्हलपमेंट काउन्सिल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीयुत प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांना सारस्वत बँकेतर्फे सन 2007 मध्ये शिखर महाराष्ट्र अवॉर्ड देण्यात आलं. सन 2010 मध्ये रोटरी